नमस्कार. स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. एम-एच बी-एड सी-ई-टी संदर्भात प्रॉपर कोचिंग आपल्या चॅनलवरती दिलं जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्ता चाचणी अंतिम सराव आपण पाहणार आहोत. चला तर वेळ न घालवता आजच्या नव्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे, एका 30 मीटर लांबीच्या कापडातून रोज 3 मीटर कापडाचा तुकडा कापला तर ते पूर्ण कापड कापायला किती दिवस लागतील? पहिला ऑप्शन आहे 9 दिवस, दुसरा ऑप्शन आहे 10 दिवस, तिसरा ऑप्शन आहे 11 दिवस आणि चौथा ऑप्शन आहे 18 दिवस. तर यामध्ये लक्षात घ्या की 30 मीटर जो कापड आहे, तर याच्यामध्ये दररोज तुम्हाला 3-3 मीटर कापड कापायचं आहे. 3 मीटर कापड कापले तर दुसऱ्या दिवशी पुन्हा 3 मीटर कापायचं आहे. हे 2 दिवस झाले, त्यानंतर पुन्हा तुम्ही 3 मीटर कापू शकता. 4 त्यानंतर लक्षात घ्या 5वा दिवस आहे, 6वा दिवस आहे, त्यानंतर 7 दिवस, नंतर 8 आणि 9. तर 9 लक्षात घ्या, अशा प्रकारे तुम्ही 9 दिवसांपर्यंत कापड कापायचं आहे आणि त्याच्यानंतर ज्या दिवशी 9व्या दिवशी आपण कापड कापू तेव्हा 10वा तुकडा आहे तो आपोआप तयार होणार आहे. म्हणजेच लक्षात घ्या की 30 मीटर लांबीचे जे कापड आहे तर दररोज 3-3 मीटर जर कापायचं झालं तर ते कापड कापायला तुम्हाला 9 दिवस लागणार आहेत, कारण का 9व्या दिवशी आपोआप 10वा तुकडा होईल. त्यासाठी 10व्या दिवसाची वाट पाहावी लागणार नाही. ऑप्शन क्रमांक अ हा अचूक पर्याय आहे. प्रश्न दुसरा, जर डॉक्टरांनी तुम्हाला 6 गोळ्या दर अर्ध्या तासाने 1 याप्रमाणे घ्यायला सांगितल्या तर त्या सर्व संपण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल? 2 तास, 2 तास, पुढे पाहू शकता की 1चे 4 तास म्हणजेच 2 तास 15 मिनिटे, त्यानंतर 11 म्हणजे 11.5 तास, त्याचबरोबर 2 तास, त्याच्यामध्ये पुन्हा अर्धा तास म्हणजेच 2.5 तास, अशा प्रकारचा ऑप्शन येथे देण्यात आलेला आहे. तर प्रश्न क्रमांक दुसरा काळजीपूर्वक वाचा. तर याच्यामध्ये 6 गोळ्या दर अर्ध्या तासाने म्हणजेच 3 मिनिटांमध्ये 1 गोळी खायची आहे. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही 1 गोळी खाल तर ती गोळी 0 मिनिटाला खाल्ली जाईल. त्याच्यानंतर दुसरी गोळी पुन्हा अर्ध्या तासाने तुम्हाला खायची आहे. पुन्हा तिसरी गोळी पुन्हा तुम्हाला अर्ध्या तासाने खायची आहे. त्यानंतर चौथी गोळी पुन्हा अर्ध्या तासाने खायची आहे. 5वी गोळी तुम्हाला पुन्हा अर्ध्या तासाने खायची आहे आणि 6वी गोळी देखील अर्ध्या तासाने खायची आहे. तुम्हाला पाहू शकता की इथे 1 तास, 2 तास आणि हा उरलेला अर्धा तास. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 2.5 तास. ऑप्शन क्रमांक ड हा अचूक पर्याय आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, जर डॉक्टरांनी तुम्हाला 10 गोळ्या दर 1 तासाने खायला सांगितल्या तर त्या सर्व गोळ्या संपण्यासाठी किती वेळ लागेल? तर यामध्ये पहिला ऑप्शन आहे 8 तास, दुसरा ऑप्शन आहे 5 तास, तिसरा ऑप्शन आहे 9 तास आणि चौथा ऑप्शन आहे 10 तास. आता आपण मागीलचाच पर्याय आपण पाहिला तर त्याच्यामध्ये पहिली गोळी 0 मिनिटावरती घेतली जाते आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या एकूण किती 10 गोळ्या घ्यायच्या आहेत. मग प्रत्येकाला 1-1 तास, त्यामुळे 1 गोळीप्रमाणे 1 तास असणार आहे. दुसरी गोळी 1 तासावरती, त्यानंतर तिसरी, त्यानंतर चौथी, त्यानंतर 5वी. तर असं करत करत गेल्यानंतर तुम्हाला 10 गोळ्या घ्यायच्या आहेत. 1 तास पहिली गोळी 0 मिनिटाला घेतल्यानंतर उरतील ते 9 तास उरणार आहेत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक क हा अचूक पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 4वा, लक्षात घ्या महत्त्वाचा प्रश्न आहे. रामगाव ते नांदगाव हे अंतर 100 किलोमीटर आहे. एक माणूस प्रत्येक दिवशी 10 किलोमीटर चालतो, तर त्याला हे अंतर कापायला 10 दिवस लागतात. बघा, रामगाव ते नांदगाव 100 किलोमीटर अंतर आहे. एक माणूस लक्षात घ्या प्रत्येक दिवशी 10 किलोमीटर चालतो, तर त्याला हे अंतर कापायला 10 दिवस लागतात. जर 2 माणसे याच गतीने हेच अंतर रोज कापत असतील तर त्यांना हे अंतर कापायला किती दिवस लागतील? ऑप्शन अ 5 दिवस, दुसरा 10 दिवस, तिसरा 15 दिवस, चौथा 25 दिवस. याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजेच एक व्यक्ती 10 किलोमीटर दिवसाला चालतो. 100 किलोमीटर अंतर कापण्यासाठी त्याला 10 दिवस लागतात आणि जर त्याच गतीने 2 माणसे चालली तरी देखील लक्षात घ्या याच्यामध्ये काही बदल होणार नाही आहे. 2 माणसे सेम गतीने जर चालली तरी देखील त्यांना हे अंतर दर दिवसाला 10 किलोमीटर कापणार आणि संपूर्ण 100 किलोमीटर अंतर कापायला 10 दिवसच लागणार आहेत. म्हणून ऑप्शन क्रमांक ब हा अचूक पर्याय आहे. प्रश्न व्यवस्थित वाचा आणि त्याच्यानंतरच तुम्हाला आन्सर निवडायचं आहे. प्रश्न 5वा, जर एक साडी वाळायला 10 मिनिटे लागत असतील
तर 10 साड्या वाळायला किती वेळ लागत आहे असेल? तर तुम्हाला आता सेम प्रश्न या पॅटर्ननुसार आहे, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट आन्सर सांगू शकता. जशी एक साडी 10 मिनिटात वाळत असेल, तर सगळ्या साड्या आहेत त्या वाळायला सेमच अवधी लागणार आहे. तर 10 मिनिटेच लागणार आहे. एक्स्ट्रा कुठलाही वेळ वाया जाणार नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक अ अचूक पर्याय आहे. प्रश्न 6वा. लिंबू, वाटाणा, कलिंगड, मोसंबी व मोहरी हे जे फळं आहेत की जर योग्य क्रमाने लावल्यास मधोमध काय येईल? तर याच्यामध्ये लक्षात घ्या लिंबू, वाटाणा, कलिंगड, मोहरी. तर याच्यामध्ये आकार लक्षात घेतला तर सगळ्यात प्रथम मोहरी येईल आणि त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे तो वाटाणा येईल. आकार म्हणजे त्यांचा आकारानुसार क्रम लावायचा आहे आणि त्याच्यानंतर तिसरा लिंबू येईल. त्याच्यानंतर चौथा मोसंबी येईल आणि सगळ्यात शेवटी पाचवा कलिंगड. तर एकूण 5 आहेत आणि पहिले 2 जर सोडले तर मधोमध येणार आहे तो तिसरा क्रमांक ऑप्शन क्रमांक ब लिंबू. तर प्रश्न 7वा. भोपळा, केळी, ज्वारी, द्राक्षे व हरभरा योग्य क्रमाने लावल्यास मधोमध काय असेल? तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 7वा जो प्रश्न आहे, तर योग्य क्रम म्हणजेच लहानापासून मोठ्या प्रमाणे लावायचा आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की जो क्रम लावायचा आहे त्याच्या मधोमध काय येणार आहे ते आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये सगळ्यात आकाराने लहान आहे ती ज्वारी. त्याच्यानंतर दुसरा क्रमांक लागतो तो हरभरा याचा लागतो. त्यानंतर तिसरा क्रमांक लागेल तो द्राक्षांचा लागेल. चौथा क्रमांक लागेल तो केळी आणि 5वा क्रमांक लागेल तो भोपळा. तर याच्यामध्ये क्रमाने लावल्यानंतर मधोमध जो भाग येणार आहे तर तो येणार आहे द्राक्षे. तिसरा क्रमांक. त्यामुळे ऑप्शन क्रमांक अ हा अचूक पर्याय आहे. एकूण 5 आहेत. पहिले 2 आणि शेवटचे 2 सोडले तर मधोमध येणार आहेत द्राक्षे. तर खालीलपैकी शब्दांची निर्मिती लक्षात घ्या. चढता क्रमाने जर लावली तर योग्य रचना करा. पहिला आहे खुर्ची, लाकूड, झाड, बी आणि झुडूप. तर याच्यामध्ये झाडाची क्रिया आहे जन्मापासून वस्तू तयार होईपर्यंत. मग सगळ्यांना माहिती आहे की सर्वात प्रथम आहे ती बी तयार होते. त्याच्यानंतर लक्षात घ्या दुसरा बी नंतर त्याचं झुडूप तयार होतं. 2 नंबरला ऑप्शन जाईल. त्याच्यानंतर तिसऱ्या झुडपानंतर झाड तयार होतं आणि झाडाला तोडल्यानंतर झाडापासून मिळतं लाकूड आणि लाकडापासून तयार केली जाते. लक्षात घ्या खुर्ची. त्यामुळे पहिल्या क्रमांकाला 4 ऑप्शन आहेत. हा आहे त्यामुळे हा गेलेलाच आहे. शेवटचा ऑप्शन पण गेलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला येणार आहे 5. दोन्हीसुद्धा अजून बरोबर वाटत आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला येणार आहे 3. लक्षात घ्या मग दुसरा ऑप्शनसुद्धा गेलेला आहे. त्याच्यानंतर 2 आणि 1 ऑप्शन क्रमांक क हा अचूक पर्याय आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न बी.एड. सी.ई.टीसाठी विचारले जातात. विचार करून तुम्हाला आन्सर द्यायचे आहेत. प्रश्न 9वा. खालील जीवांची उत्क्रांती याच्यानुसार रचना करायची आहे. बेडूक, मासा, अमिबा, उंदीर. तर या जीवांची उत्क्रांती जशी झाली त्याच्यानुसार ही रचना करायची आहे. प्रश्न 9वा आहे. तर याच्यामध्ये उत्क्रांतीचा जर क्रम आपण पाहिला तर अमिबा याची निर्मिती सर्वप्रथम पूर्वीपासून झाली. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे जलचर म्हणजे जीव आहे ते पाण्यामध्ये निर्माण झाले. त्यानंतर दुसरा मासा, त्याच्यानंतर तिसरा आहे बेडूक आणि त्याच्यानंतर चौथा जसा ऑप्शन आहे तसं उंदीर याप्रमाणे येतो. त्यामुळे पहिला ऑप्शन आहे 3. याच्यामध्ये शेवटचा ऑप्शन येतो आहे दुसरा आहे ऑप्शन 2 त्यानंतर 1 आणि नंतर 4. म्हणून ऑप्शन क्रमांक ड हा अचूक पर्याय आहे. प्रश्न 10वा व्यवस्थित वाचा. खालील वस्तूंची वजनानुसार चढत्या क्रमाने रचना केल्यास डावीकडून दुसरी वस्तू कोणती? आपलं हे पेज आहे तर याचं लक्षात घ्या हे डावीकडची बाजू आणि ही बाजू आहे कडे. म्हणजेच लक्षात घ्या की चढत्या क्रमाने म्हणजेच लहानापासून मोठी रचना जर केली तर डावीकडून उजवीकडे दुसरी वस्तू तुम्हाला शोधायची आहे. वजनानुसार करायचं आहे. सर्वात प्रथम लोखंडी बादली, कंगवा, भिंतीचे घड्याळ, सायकल, हाताचे घड्याळ. तर याच्यामध्ये वजनानुसार क्रम लावायचा आहे. प्रश्न 10वा. तर सर्वात प्रथम आहे तर कंगवा येईल. तो सगळ्यात वजन कमी आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या दुसरा आहे ते हाताचे घड्याळ येईल आणि त्यानंतर तिसरं वजन आहे भिंतीचे घड्याळ येईल. त्याच्यानंतर चौथं वजन जे बसेल ते बादलीचं बसेल आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी 5वं आहे ते सायकल. मग डावीकडून उजवीकडे म्हणजेच पहिल्यापासून शेवटपर्यंत असा हा क्रम असतो. मग दुसरी वस्तू म्हणजेच लक्षात घ्या हाताचे घड्याळ. म्हणून ऑप्शन क्रमांक अ हा अचूक पर्याय आहे. प्रश्न 11वा. वाढत्या वयाप्रमाणे रचना करून उजवीकडून तिसऱ्या क्रमाने कोण येईल?
लक्षात घ्या म्हातारा, तरुण, अर्भक, बालक, प्रौढ. तर ज्यावेळी लहान मुलं असतं त्याला अर्भक म्हणतात. त्यानंतर त्याचं लक्षात घ्या बालकामध्ये रूपांतर होतं. त्याच्यानंतर तरुणावस्थेत माणूस जातो. त्याच्यानंतर प्रौढ अवस्थेमध्ये जातो आणि सगळ्यात शेवटी वृद्धावस्था म्हणजेच म्हातारा असं म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये तिसरा क्रमाने जाणारा ऑप्शन आहे तरुण. म्हणून ऑप्शन क्रमांक ड हा अचूक पर्याय आहे. प्रश्न 12वा. पुढील शब्दात कोणते अक्षर अधिक वेळा आलेले आहे? याच्यामध्ये शब्द आहेत, शब्दरचना दिलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक त, म, त्यानंतर न आणि व. तर लक्षात घ्या तरी इथे अक्षर जास्त वेळा आल्याचं दिसत नाही आहे. दुसरा आहे म. प्रत्येक अक्षरामध्ये म दिसत आहे. लक्षात घ्या इथे जास्तीत जास्त वेळा मच दिसत आहे आणि न ची संख्या दिसत आहे. त्यानंतर न देखील पाहायला गेलं तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 9 वेळा आहे. पण म ची संख्या 9 पेक्षा जास्त दिसत आहे. तुम्ही काउंट केलं तरी चालेल. 3, 4 तर 5, 6, 7, 8 आणि 9 आणि 10 एका अक्षराने जास्त आहे. व ची संख्या जास्त नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक ब हा अचूक पर्याय आहे. प्रश्न 13वा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेला येतात. तर याच्यामध्ये वांग्याला टोमॅटो म्हटले, टोमॅटोला भेंडी म्हटले, भेंडीला कारले म्हटले, तर कारल्याला गाजर म्हटले, तर भेंडीच्या भाजीसाठी कशाचा वापर करावा? गाजर, कारले, टोमॅटो किंवा भेंडी. तर लक्षात घ्या प्रश्न व्यवस्थित वाचा. तर याच्यामध्ये वांग्याला टोमॅटो म्हटलेला आहे, त्यामुळे येथे ऑप्शन नाही आहे. भेंडी टोमॅटोला भेंडी म्हटलेलं आहे आणि भेंडीला कारले म्हटलेलं आहे. म्हणून तुम्ही भेंडीच्या भाजीसाठी कशाचा वापर केला जाईल? तर इथे म्हटलेलं आहे भेंडीला कारले. म्हणून ऑप्शन क्रमांक ब अचूक पर्याय आहे. त्याच्यामध्ये पुढचा प्रश्न आहे जर पेन म्हणजे पिशवी, पिशवी म्हणजे पेन्सिल, पेन्सिल म्हणजे शाई आणि शाई म्हणजेच खोडरबर, तर पुस्तक कशातून न्यावी लागतील? प्रश्न 16वा आहे. तर याचं अचूक उत्तर आहे पाहू शकता की पिशवी म्हणजे इथे पेन्सिल सांगितलेलं आहे. मग तुम्हाला पिशवी, पेन्सिल, शाई किंवा पेन. तर यामध्ये तुम्हाला पेन्सिलमधून पुस्तके न्यावे लागतील. प्रश्न 17वा जर पाणी म्हणजे झाड, झाड म्हणजे आकाश, आकाश म्हणजे समुद्र, समुद्र म्हणजे ढग आणि ढग म्हणजे रस्ता, तर विमान कोठे उडेल? तर लक्षात घ्या आकाश म्हणजे समुद्र या ठिकाणी स्टेटमेंट आलेली आहे. त्यामुळे जे विमान आहे ते समुद्र या ठिकाणी उडणार आहे. खालील अंकमालिकेमध्ये 9 हा अंक किती वेळा आला आहे? पण अंकांच्या मागील स्थानावर 3 असले पाहिजे आणि नंतरच्या स्थानावरती 4 हा अंक नको आहे. तर प्रश्न क्रमांक 19वा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये पाहू शकता की अंकमालिकेत 9 हा अंक किती वेळा आलेला आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. पण अंकांच्या मागील स्थानावर 3 असले पाहिजेत. तर इथे 9 पण नंतरच्या स्थानावरती 4 नको. तर हा एक गट गेलेला आहे. त्याच्यानंतर 9 अंक शोधायचा आहे. तर इथे आधी एक आलेला आहे, पुढे 4 नाही आहे. त्याच्यानंतर इथे आलेला आहे पण ते गटात नाही आहे. इथे आलेला आहे पण पुढे 4 वेळा आहेत. पण इथे आलेला आहे तर आधी 3 वेळा आहे. म्हणजेच एकूण फक्त याच्यामध्ये 2 वेळा आलेला आहे. ऑप्शन क्रमांक क बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे जर माणसाला कुत्रा म्हटले, कुत्र्याला मांजर म्हटले, मांजराला उंदीर म्हटले व उंदराला गाढव म्हटले, तर बुद्धिमान प्राणी कोण असेल? कुत्रा, माणूस, उंदीर किंवा मांजर. प्रश्न क्रमांक 20वा आहे. तर याचं अचूक पर्याय आहे ऑप्शन क्रमांक तुम्हाला इथे पाहायचं आहे की तर याच्यामध्ये बुद्धिमान प्राणी कोण आहे? तर माणूस आहे. पण माणसाला काय म्हटलेलं आहे? कुत्रा म्हटलेला आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक अ हा अचूक पर्याय आहे. जर वाघाला हरिण म्हटले, हरणाला काळवीट म्हटले, काळवीटला सिंह म्हटले, सिंहाला बछडा म्हटले, तर जंगलाचा राजा कोण? जंगलाचा राजा सिंह आहे. तर लक्षात घ्या सिंहाला आपण काय म्हटलं? बछडा. म्हणून ऑप्शन क्रमांक ड हा अचूक पर्याय आहे. तर यानंतर घड्याळाच्या काट्यांची अदलाबदल करून पुढील प्रश्न सोडवायचे आहेत. तर घड्याळात 2 वाजून 5 मिनिटे झाले आहेत. तर तास काटा व मिनिट काटा यांची अदलाबदल केली असता अंदाजे किती वाजतील? तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच पाहू शकता की येथे 2 वाजून 5 मिनिटे झालेली आहे. तर इथे 5 मिनिटं म्हणजेच 1 आणि इथे 2 असणार आहे. तर याची अदलाबदल केली
तर 1 वाजून किती मिनिटं झाली असणार आहेत? 10 मिनिटे झालेली असणार आहेत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक अ अचूक पर्याय आहे. तर याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एका घड्याळात 11 वाजून 45 मिनिटे झाली आहेत. तास काटा व मिनिट काटा यांची अदलाबदल केल्यास किती वाजतील? तर घड्याळामध्ये तुम्हाला माहिती आहे की 11 वाजून 45 मिनिटे झालेली आहेत. तर येथे 11 वाजलेले आहेत. तर 11 आणि येथे 9. तर 9 वरती काटा असणार आहे आणि थोडासा काटा पुढे गेलेला असणार आहे. म्हणजे इथे 9 आहे. 9 सगळीकडे दिलेले आहेत आणि थोडासा काटा पुढे गेल्यामुळे लक्षात घ्या 50 म्हणजेच 11 वरती होतो. 45 तर नाहीच येणार आहे. 40 तर येणारच नाही. म्हणून लक्षात घ्या की थोडा पुढे काटा गेल्यामुळे 9 वाजून 58 मिनिटे हा अचूक पर्याय आहे. तर लक्षात घ्या की पुढचा प्रश्न आहे, घड्याळात 7 वाजून 15 मिनिटे झाली असताना तास काटा व मिनिट काटा अदलाबदलीनंतर वेळ काय असेल? तर घड्याळ आहे त्याच्यानंतर मध्ये पॉइंट टाकल्यानंतर 7 वाजून 15 मिनिटे. तर 7 इथे आहे आणि त्याच्यानंतर 15 मिनिटे म्हणजेच इथे 3. मग हे किती असणार आहे? 3 म्हणजे 7 वाजून 15 मिनिटं झाली म्हणजेच या ठिकाणी 6 इथे येतात म्हणून लक्षात घ्या की ही 15 म्हणजेच इथे 3 वाजलेले आहेत. 3 वाजून 30 मिनिटं झालेली आहेत आणि यानंतरची 35 मिनिटं म्हणून 3 वाजून 35 मिनिटे. तर याच्यानंतर 4 वाजून 30 मिनिटे झालेली आहेत. घड्याळ तुम्ही ड्रॉ करा. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की येथे 4 आहेत आणि त्याच्यानंतर येथे 30 म्हणजेच येथे 6 हा आकडा असणार आहे. म्हणजेच लक्षात घ्या थोडासा काटा पुढे सरकलेला असेल म्हणजे तिथे 6 वाजून वरतून 20 मिनिटं होतील आणि त्याच्यानंतर पुढे लक्षात घ्या 2 मिनिटांनी काटा पुढे सरकेल म्हणून ऑप्शन क्रमांक क लक्षात घ्या यासाठी बरोबर आहे. 25वा प्रश्न आहे, तर 6 वाजून 22 मिनिटं यासाठी होतील. जर 28 घेतलात तर पुढे अजून काटा येणे एवढं पॉसिबल नाही. दुपारचे ठीक 12 वाजलेले आहेत. तर या ठिकाणी जो 12 वाजण्याची वेळ आहे तर दोन्ही काटे लक्षात घ्या एकमेकांच्या ठिकाणी आलेले असणार आहेत. त्यामुळे ठिकाणी उलटं केलं तरी देखील 12च वाजलेले असतील. म्हणून ऑप्शन क्रमांक ड अचूक पर्याय आहे. प्रश्न 27वा, एका 15 मजली इमारतीत लिफ्ट दररोज एक मजला सोडून थांबते. प्रश्न व्यवस्थित वाचा. 15 मजली इमारत आहे. दररोज एक मजला सोडून थांबते. 1, 3, 5 याप्रमाणे थांबते. जर तुम्हाला 14व्या मजल्यावरती जायचे असेल तर तुम्हाला लिफ्टमधून कोणत्या जवळच्या मजल्यावर उतरावे लागेल? तर याच्यामध्ये लक्षात घ्या की 1, 3, 5 म्हणजेच विषम संख्या आहेत. त्या ठिकाणी लक्षात घ्या ही लिफ्ट थांबते. म्हणजे 7 त्यानंतर 9 त्यानंतर 11 त्याच्यानंतर 13 आणि सगळ्यात शेवटी 15. मग सगळ्यात सुरुवात जर तुम्ही केली तर 14व्या मजल्यावरती जातेवेळी जवळचा मजला येणार आहे 13वा. म्हणून ऑप्शन क्रमांक अ 13वा मजला. एका ओळीत 5 झाडे लावलेली आहेत. प्रत्येक 2 झाडांमधील अंतर 5 मीटर असणार आहे. तर पहिल्या आणि शेवटच्या झाडातील एकूण अंतर किती? सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच एका ओळीत 5 झाडे लावलेली आहेत. 2 त्यानंतर 3, 4 आणि ही 5 झाडे लावलेली आहेत. 2 झाडांमधील अंतर हे किती आहे? 5 मीटर आहे आणि लक्षात घ्या पहिल्या आणि शेवटच्या झाडातील एकूण अंतर किती? तर हे सुद्धा 5 मीटर असणार आहे. हे सुद्धा 5 आणि हे सुद्धा 5 आणि 5ला 5ला तुम्ही लक्षात घ्या 4 वेळा गुणाकार करायचा आहे. त्यामुळे तुमचं आन्सर आहे 28वा प्रश्न आहे. तर याचं अचूक उत्तर तुम्हाला 5 चोक तुम्हाला येणार आहेत. 20 हे आन्सर येणार आहे. जर एका पोत्यात 20 किलो गहू भरण्यासाठी 2 मिनिटे लागतात, तर 10 पोती भरण्यासाठी किती वेळ लागेल? तर समजा गहू हे भरण्याचे साधन एकच असेल, तर 20 मिनिटे, 10 मिनिटे, 2 मिनिटे, 5 मिनिटे. प्रश्न 29वा आहे, तर लक्षात घ्या. तर जर एका पोत्यामध्ये 20 किलो गहू भरण्यासाठी 2 मिनिटं लागत असतील, तर लक्षात घ्या असे तुम्हाला 10 पोती भरायच्या असतील, तर 10 दुणे लक्षात घ्या सोपं गणित आहे. 10 20 तर 20 मिनिटे लागणार आहेत. म्हणजे त्याला गुणाकार करायचा आहे. तुम्हाला आन्सर मिळून जाईल. जर पांढऱ्याला निळा म्हटले, निळ्याला लाल म्हटले, लालला पिवळा म्हटले आणि पिवळ्याला काळा म्हटले, तर रक्ताचा रंग कोणता? तर रक्ताचा रंग लाल आहे. तर लक्षात घ्या निळ्याला आपण
लाल म्हटले पण इथे म्हटलेलं आहे लाल लाल जो रंग आहे त्याला पिवळा म्हटलेला आहे म्हणून रक्ताचा रंग आहे पिवळा. ऑप्शन क्रमांक ड. 31वा प्रश्न. एका वर्गात सुमितचा क्रमांक पुढून 7वा आहे आणि मागून 18वा आहे. तर त्या वर्गात एकूण विद्यार्थी किती आहेत? सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच 31वा प्रश्न आहे. तर यासाठी तुम्हाला एक सूत्र वापरावं लागणार आहे. तर यासाठी लक्षात घ्या एकूण विद्यार्थी आहेत ते पाहण्यासाठी तुम्हाला पुढून क्रमांक जो आहे अधिक मागून क्रमांक जो आहे आणि त्याच्यानंतर -1 अशा प्रकारचे सूत्र वापरावे लागणार आहे. पुढून लक्षात घ्या तुम्हाला एकूण विद्यार्थी माहिती नाही आहेत. पुढून क्रमांक आहे तो 7 आहे. त्याच्यानंतर अधिक लक्षात घ्या तुम्हाला मागून क्रमांक आहे तो 18 आहे आणि त्याच्यानंतर -1. तर अशा प्रकारे रचना तुम्हाला करावी लागणार आहे. की सर्वप्रथम कंस सोडवायचा आहे. कंसातील आन्सर तुमचं येणार आहे 25 आणि पुढे -1 आपण लक्षात घ्या एक्स मानू संख्या माहिती नाही आहे म्हणून 25 - 1 बरोबर 24 म्हणून आन्सर क्रमांक ब अचूक पर्याय आहे. घड्याळात दुपारी 3 वाजले आहेत. जर मिनिट काटा उत्तर दिशा दर्शवत असेल तर तास काटा कोणती दिशा दर्शवेल? तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच जर 3 वाजलेले असेल तर लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला कृती माहिती पाहिजे. लक्षात घ्या 3 वाजलेले आहेत आणि इथे 12 असणार आहे. तर मिनिट काटा म्हणजेच हा छोटा काटा तो उत्तर दिशा दाखवत असेल, उत्तर दिशा दाखवतोय आणि आपल्याला शोधायची आहे मिनिट काट्याची दिशा म्हणजेच ही दिशा शोधायची आहे. तर उत्तर असेल तर इकडे येणार आहे दक्षिण आणि लक्षात घ्या उत्तरेच्या वरती येणार आहे पूर्व आणि खाली येणार आहे पश्चिम. तर याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 32वा जो प्रश्न आहे तर याचं अचूक उत्तर आहे पूर्व दिशा. तर याच्यामध्ये पाहू शकता की फूल, फळ, बी, देठ आणि झाड हे शब्द जर अर्थपूर्ण क्रमाने लावले तर चौथ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल? तर सर्वप्रथम पहिला येतो बी, त्याच्यानंतर लक्षात घ्या बी नंतर येणार आहे झाड येईल, त्याच्यानंतर देठ येईल, त्यानंतर चौथा फूल येईल आणि त्याच्यानंतर 5व्या क्रमांकाला फूल येईल. तर याच्यामध्ये चौथ्या क्रमांकावर येणार आहे फूल. ऑप्शन क्रमांक ब अचूक पर्याय आहे. जर एका रांगेत 10 मुले उभी आहेत आणि प्रत्येकाकडे एक सफरचंद आहे. जर प्रत्येक मुलाने आपल्या उजवीकडील मुलाला सफरचंद दिले तर शेवटच्या मुलाकडे किती सफरचंद असतील? एका रांगेमध्ये 10 मुले असणार आहेत आणि प्रत्येकाकडे एक सफरचंद आहे आणि जर प्रत्येक मुलाने उजवीकडील मुलाला एक सफरचंद दिले तर शेवटच्या मुलाकडे फक्त एकच सफरचंद येणार आहे. फक्त पहिल्या मुलाकडे सफरचंद नसेल. खालील अंकमालिकेत अशा किती 5च्या जोड्या आहेत ज्यांच्या मागे 4 आणि पुढे 6 नाही? लक्षात घ्या मागे 4 आहे आणि पुढे 6 नाही. तर येथे पाहू शकता की मागे 4 आहे पण पुढे 6 नाही म्हणून ही जोडी बाद होणार आहे. मागे 4 आहे पुढे 6 नाही ही जोडी बरोबर आहे. मागे 4 आहे पुढे 5 अशा प्रकारे तुम्हाला जोडी शोधायची आहे. तर ही सुद्धा जोडी नाही आहे. मागे 4 पाहिजे आणि पुढे 6 नसावेत. तर अशा प्रकारे तुम्हाला एकूण जोड्या फक्त 3 सापडतात. अचूक पर्याय 3. प्रश्न 36वा. जर विमानाला रिक्षा म्हटले, रिक्षाला सायकल म्हटले आणि सायकलला जर बोट म्हटले तर बोटला हेलिकॉप्टर म्हटले तर पाण्यात चालणारे वाहन काय? तर येथेच आन्सर दिलं आहे बोटला हेलिकॉप्टर म्हणून ऑप्शन क्रमांक क हेलिकॉप्टर. तर अशा प्रकारे बुद्धिमत्ता चाचणीवरती महत्त्वाचा प्रश्न सराव पाहिला. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. BEd CET संदर्भात प्रॉपर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा.